नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षांचा अभ्यास करत असताना नेहमीची पारंपरिक पद्धत घेऊन जर तुम्ही अभ्यास करत असाल तर नक्कीच तुम्हाला अभ्यास करताना कंटाळा येणार आहे. अभ्यास करण्याच्या बाबतीमध्ये खूप समस्या निर्माण होणार आहे. ह्या समस्या जर आपल्याला कमी करायच्या असतील आणि आनंदाने अभ्यास करायचा असेल आणि केलेला अभ्यास लक्षात ठेवायचा असेल तर पारंपरिक पद्धती सोडून नवीन पद्धती तुम्हाला स्वीकारावी लागेल. मग अशा कोणत्या पद्धती आहे, कुठल्या पद्धतींविषयी मी बोलतोय, त्यामधला खूप अशा पद्धती आहेत ज्या ॲक्च्युअलमध्ये आपण जेव्हा प्रकरणं अभ्यासली तेव्हा मी त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्या पद्धतींचा वापर जर तुम्ही केला तर नक्की त्याचा फायदा होईल. यापूर्वी आपण बोर्डाच्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना आपण अशा पद्धती सांगितल्या त्या विद्यार्थ्यांनी त्या अप्लाय केल्या आणि त्यामुळे त्यांना खूप चांगले मार्क बोर्ड परीक्षेमध्ये मिळालेत. अशा विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू देखील तुमच्यासाठी आपण चॅनलवरती अपलोड केले. जर तुम्हाला त्या विद्यार्थ्यांचे जे काही अनुभव आहेत ते ऐकायचे असतील तर नक्की चॅनलवरती त्या संदर्भातले व्हिडिओ आहेत ते ऐका. कशा पद्धतीने कोणत्या टेक्निक त्या विद्यार्थ्यांनी वापरल्या, कशा टेक्निकचा फायदा त्यांना बोर्ड परीक्षेमध्ये झाला, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे. म्हणून पूर्वी जे विद्यार्थी ह्या परीक्षेला सामोरे गेलेले आहेत त्यांचे अनुभव तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. शिक्षकांनी बऱ्याच दिवस ह्या विषयांचं शिक्षण दिलेलं असतं, टीचिंग केलेलं असतं, तर त्यांनाही बऱ्याचशा टेक्निक विषयातल्या शॉर्टकट कळतात, लक्षात येतात आणि ह्याच टेक्निक शॉर्टकट तुम्हाला शिकवतानाही विद्यार्थ्यांपर्यंत ह्या टेक्निक शिक्षक देत असतात. पण आपलं त्याकडं फारसं लक्ष नसतं, आपण ते गांभीर्याने घेत नाही त्यावेळेस. आणि मग स्वतःला अभ्यास करण्याची जेव्हा परीक्षेच्या वेळेस वेळ येते तेव्हा मात्र आपली गोंधळ उडून जातो. याच्यासाठी अभ्यासाच्या टेक्निक देखील फार महत्त्वाच्या आहेत आणि त्यामधली एक टेक्निक आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुरू केली होती की शॉर्ट नोट्स जर आपण क्रिएट करून ठेवल्या तर त्या शॉर्ट नोट्स मला बोर्ड परीक्षेच्या काही आदल्या दिवसांमध्ये अभ्यास करायला खूप मदत करतील. आणि त्या शॉर्ट नोटमध्ये मी तुम्हाला एक अभ्यासाची मेथड सांगितली होती की आपला मेंदू जो आहे तो अभ्यास कसा लक्षात ठेवतो, त्याला गोष्टी कुठल्याही सांगितलेल्या समजलेल्या कशा लक्षात राहतात, तर तो नेहमी कोणाशी तरी कम्पेअर करतो आणि कोणाशी तरी त्याचं लिंक जोडण्याचं काम करतो. मी त्याही वेळेस म्हटलं की तुम्हाला मी आंब्याचं झाड म्हटलं की तुमच्या लक्षात लगेच आंब्याचं झाड डोळ्यासमोर येतं. परंतु जी गोष्ट तुम्हाला शिकवलेली नाही, तुम्ही ऐकलेली नाही, प्रथमच ऐकतायत, त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिक तुमच्या मनामध्ये त्या संकल्पनेविषयीची एक प्रतिमा तयार करायला सुरुवात करतात. आणि प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही ती वस्तू अनुभवता त्यावेळेस तुम्हाला ती वेगळी वाटत असेल, पण तुमच्या मनात ती ऐकल्यावरती त्याची झालेली इमेज ती मेंदू लक्षात ठेवत असतो. तर मग अशाच प्रकारच्या इमेज आपण जर क्रिएट केल्या आणि मेंदूला थोडंसं नवीन पद्धतीने शिक्षण दिलं तर नक्की त्याचा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शॉर्ट नोट्समधला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा घेतला इथं, तो म्हणजे इयत्ता 12वीच्या अर्थशास्त्रात असलेल्या नियमांच्या संदर्भामध्ये. तुम्ही कोणी विचार केला आहे की नाही मला माहीत नाही, परंतु मी पहिल्या 5 प्रकरणांमध्ये असणारे अर्थशास्त्रातले सिद्धांत बाजूला काढले आणि त्या सिद्धांतांचा एकाच वेळी अभ्यास करतो. जर तुम्ही मी सांगितलेले सिद्धांत जे शिकवलेले आहेत त्याचे टीचिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही ऐकले असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी परफेक्ट समजलेलं असेल की अर्थशास्त्रातला कोणताही सिद्धांत म्हटला की त्याला 4 मुद्दे असतात. एक असते प्रस्तावना, दुसरा असतो तो प्रत्यक्ष नियम, तिसरा असतो तक्ता आणि चौथी असते आकृती. मग कोणत्याही नियमाला जर हे 4 मुद्दे असतील तर आपण अभ्यासलेल्या 3ही नियमांमधले हे 4 मुद्दे येणारच आहेत. म्हणून मी ते 4 मुद्दे सुरुवातीला घेतलेत आणि त्या प्रत्येक सिद्धांतात ते मुद्दे कसे आहेत ते एकासमोर एक लिहिलेत. मग आपल्याला अभ्यास करताना ते एकमेकांशी तुलना करून विचारात घेता येतं. म्हणजे उदाहरणार्थ पहा, मागणीच्या नियमाची प्रस्तावना आहे ना, अगदी तीच प्रस्तावना पुरवठ्याच्या नियमाची आहे.
फक्त बदल कुठं आहे तिथं आपण हायलाईट केले आहे, त्या ठिकाणी तुम्हाला बदल दिसेल. मग अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास करायचं म्हटलं तर एका सिद्धांताच्या माहितीचा आधार तुम्हाला दुसऱ्या सिद्धांताच्या माहितीच्या आधाराला घेता येतो आणि 2 वेळा तोच अभ्यास करण्याऐवजी एकदाच करा. मागणीच्या नियमाचं माहिती तुम्ही प्रस्तावना केली की त्यावरून पुरवठ्याची ऑटोमॅटिक तयार करता येईल. म्हणजे निम्मा अभ्यास कमी झाला ना तुमचा. एकतर आपण कम्पेअर करून मेंदूला सूचना दिल्या आणि दुसरं अभ्यासही त्याच्यातून निम्मा कमी झाला. अशा प्रकारच्या मेथड तुम्हाला वापरावे लागते. तर यावर्षी अर्थशास्त्रातले 3 सिद्धांत आहेत. एक आहे घटत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत, दुसरा आहे मागणीचा सिद्धांत आणि तिसरा आहे पुरवठ्याचा सिद्धांत. तर ह्या तीनही सिद्धांतांची माहिती आपण घेतली, प्रस्तावना मुद्दा टाकला आहे आणि समोर सगळ्यांचे लिहिलेली. आता ही सगळी माहिती मी वाचून देत नाही आहे, मी तयार केलेली माहिती आहे. तुम्हाला ही स्वतः बनवायची आहे. एक कोरे पेज घ्या, फुलस्केपचं पेज घ्या, त्यावरती असे कॉलम आखा आणि तिथे ही माहिती लिहून घ्या. इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असेल, काहींना दिसत नसेल तर ते वाचत बसू नका काय दिले. तुम्हाला अशी माहिती तयार करायची, अशा शॉर्ट नोट्स तुम्ही तयार करून ठेवायचे. दुसरा मुद्दा घेतला आहे मी नियमांचा. घटत्या सीमांतोपयोगितेचा नियम घटत्या सीमांतोपयोगितेच्या नियमाच्या कॉलममध्ये लिहिला आहे, मागणीचा नियम त्याच्या कॉलममध्ये लिहिला आणि पुरवठ्याचा नियम त्याच्या कॉलममध्ये लिहिला. काय काय बदल आहे त्याच्यात, कोणत्या घटकांवरती लक्ष केंद्रित केले तेही आपण हायलाईट करून दिलेले आहे. असं तुम्ही हायलाईट करू शकता तिथं. तिसरा मुद्दा आहे तक्ता. ते तीनही नियमांना तक्ते आहेत आणि त्या तक्त्यांमध्ये कुठली गोष्ट तुम्हाला दिलेली आहे, कशावरती काय अवलंबून आहे, त्या व्यवस्थित टेबलमध्ये दिले. विथ ॲरो करून दाखवलेत मी तिथं. म्हणजे ते देखील समजून घ्यायला अजून सोपं होतं की या सिद्धांतात काय सांगितलेलं आहे. त्यानंतर चौथा मुद्दा मी सांगितलं की प्रत्येक सिद्धांताला आकृती असते. तर ह्या तिघांच्याही आकृत्या काढल्या तर त्या अशा प्रकारच्या दिसतील तुम्हाला. याही आकृत्या आपण तुमच्यासाठी एकाच वेळी समोर काढल्या तर कळतं की कशा प्रकारची आकृती आपल्याला काढावी लागते. यानंतर या सिद्धांतांचे गृहीतक आणि अपवाद आहेत. तर त्या सिद्धांताची गृहीतकं त्याच्या खाली लिहून घ्या. प्रत्येकाचे सिद्धांत त्याची गृहीतकं कॉमन आहेत का, सगळ्यांची मिळून सारखी एखादं तुम्हाला गृहीत दिसतं का, दिसत असेल तर ते सगळे एका समोर एक घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल कोणताही नियम आला तर ते आपल्याला मुद्दा लिहिता येऊ शकतो, कोणत्याही नियमामध्ये लिहिता येऊ शकतो, कारण सगळ्या मुद्द्यांमध्ये त्याचा समावेश आहे. अपवाद सांगितलेले आहेत तीनही नियमांना. तर तिघांचेही अपवाद आपण ह्या ठिकाणी घेतलेत आणि मग लक्षात येऊन जाईल तुमच्या की घटत्या सीमांतोपयोगितेच्या सिद्धांताचे कोणते अपवाद आहेत, मागणीच्या नियमाचे कोणते अपवाद आहेत आणि पुरवठ्याच्या नियमाचे कोणते अपवाद आहेत. म्हणजे एकाच वेळी तुमचे 3 सिद्धांत झाले आणि 100% बोर्ड परीक्षेमध्ये सिद्धांतावरती एक क्वेश्चन येतोच. मग क्वेश्चन जर येणार असेल, पाठीमागच्या जुन्या क्वेश्चन पेपर तुम्ही बोर्डाच्या एकदा चेक करून घ्या. कोणत्या वर्षी कोणता नियम येऊन गेला, कशा प्रकारचे क्वेश्चन त्या नियमावरती विचारले गेले, हे जर तुम्ही पाठीमागच्या जुन्या क्वेश्चन पेपर पाहिल्या तर तुमचं अजून एक महत्त्वाचं काम झालं की प्रश्न कशा पद्धतीने अभ्यासून जायचा. कारण बोर्ड कसं विचारते, कोणते प्रश्न कसे विचारतात हेही तुम्हाला अंदाज येऊन जाईल. तर अशा प्रकारचे सिद्धांतांच्या नोट्स आज आपण पाहिल्या कशा पद्धतीने तुम्ही बनवू शकताय. यानंतर अजूनही बरेचसे घटक आहे ज्याच्या नोट्स तुम्हाला शॉर्टमध्ये बनवता येतील. त्यावरती आपण नोट्स तयार झाल्या की सेपरेट एक व्हिडिओ अशा पद्धतीने तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जाईल. हे सगळं तुम्हाला डाटा तुम्हाला तयार करायचा आहे, कारण तुम्ही स्वतः बनवल्याशिवाय तो कळणार नाही आणि तो लक्षात पण राहणार नाही. मी तयार केलेला आहे, तुम्हाला समजतो, तुम्ही स्वतः बनवल्याशिवाय कळणार नाही. तुम्ही बनवायला घ्या, अजून बराच वेळ आहे परीक्षेला. तुम्ही स्वतः हे सगळं करायला घेतलं तर अतिशय छान प्रकारे तुमचाही नोट्स तयार होतील, तुमच्या पद्धतीने तयार होतील. इथं कॉलम वाईज आपण सगळ्या गोष्टी विचारात घेतलेल्या आहे. चला तर मग आज
नियमांच्या संदर्भातल्या शॉर्ट नोट्सवरती काम करा. एक आठवड्याचा वेळ देऊयात, लागलं तर आपण एक याच्यावरती जो दुसरा व्हिडिओ आपण बनवूयात तो 8 दिवसांनी बनवूयात पुढच्या मुद्द्यावरती. तोपर्यंत तुम्ही हे सगळं बनवून घ्या. याच्या आधी आपण बाजाराच्या प्रकारांच्या संदर्भातले शॉर्ट नोट्स पाहिल्या होत्या, त्याचाही व्हिडिओ आहे, तोही एकदा पाहून घ्या. सगळे बाजाराचे प्रकार तुम्हाला त्याच्यामध्ये मी सांगितले होते. अशा प्रकारे शॉर्ट नोट्स आपल्याला क्रिएट करून ठेवायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग ही अभ्यासाची टेक्निक, ही पद्धत तुम्हाला कशी वाटते आणि याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय करता येऊ शकतं तेही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून जे 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांनाही त्याचा फायदा होईल. चला तर आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबतो आहे. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.